तर पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादीचा सुपडा साफ झालेला आहे। पुणे महापालिकेमध्ये भाजपला 118, दादांचा 17 आणि शरद पवार यांचा 2 जागी विजय झालेला आहे। पिंपरीमध्ये भाजपला 84, दादांना 37, पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही मत मिळालं नाही आहे। पुणे आणि पिंपरीसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवलेली होती, मात्र या ठिकाणी अपेक्षित यश दादांनाही मिळालेलं नाही आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील मिळालेला नाहीये। त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पूर्णतः दोन्ही राष्ट्रवादीचा धुव्वा उडालेला आहे। तुतारीची गर्जना हवेतच विरली आहे। पिंपरी चिंचवड, नाशिक, परभणी, कोल्हापूर, इचलकरंजी, धुळे, जळगाव, वसई विरार, पनवेल, मीरा भाईंदर, नांदेड, जालना या सर्व ठिकाणी अर्थातच कुठेच या 12ही ठिकाणी खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये राष्ट्रवादीला। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेनं छप्पर फाडके पाठिंबा दिला असं फडणवीस म्हणत आहे। पुणेकरांनी विकासाला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार असंही फडणवीसांनी आता म्हटलेलं आहे। पुणे आणि पिंपरी या ठिकाणी भाजपचा दोन्ही राष्ट्रवादीला मोठा धक्का खरं तर पाहायला मिळालेला आहे। चिंचवडच्या जनतेचे आभार मानतो। आमच्या विकासाच्या अजेंड्याला त्यांनी जो भक्कम पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे हा छप्पर फाडके पाठिंबा आहे, तो त्यांनी आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार। पुणे कोणासोबत? मोदीजींसोबत। पुणे कोणासोबत? भाजपासोबत। पुणे कोणासोबत? देवेंद्रजींसोबत। कोणीही या, किती पण या, कसेही या, एकच आवाज भारतीय जनता पक्षाचा। मोदीजी आवाज बढो। राज्यातील मुंबई सहित सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा महापौर असेल। त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा 2014 नंतर माननीय मोदीजींच्या उदयानंतर लोकांनी खोट्या नॅरेटिव्हवर विश्वास ठेवणं बंद केलं। लोकांना प्रत्यक्ष दिसते की मोदीजी काम करतात आणि त्यामुळे मोदीजींवरच्या विश्वासामुळे, देवेंद्रजींच्या विश्वासामुळे हे प्रचंड यश मिळालं आणि त्यामुळे आम्ही कॉन्फिडेंट होतो। मी तर अतिशय छापीलोकपणे सांगतो 115च्या खाली नाही आणि 115च्या दिवशी वाटचाल आहे।